कोळी साहेबांनी फार चांगली बैठक इथं बोलावली। काल आमची तिन्ही पक्षाची बैठक समन्वय समिती झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी उद्या जरा माझ्या ऑफिसला तुम्ही चहाला या म्हणून, तर त्याप्रमाणे आम्ही आलो इथं आणि खूपच चांगली इथं बैठक झाली। कार्यकर्त्यांच्यामधला उत्साह बघितल्यानंतर मलाही खूप उत्साह आला, पण माझा जरा आज आवाज खराब आहे, पण त्यामुळे मी त्यांच्या जोशात भाषण करू शकलो नाही, पण परत कधीतरी करेन जोरात भाषण इथे। पण असो, आज त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळे शिवसैनिक इथं उपस्थित राहिले, त्या आता या कार्यक्रमाला काँग्रेसचे सगळे नेतेही होते, राष्ट्रवादीचे होते आणि हे तिघे इथं आले। मला वाटतं की वेगळ्या प्रकारचे असे इथं एक नेतृत्व सुरू झालेलं आहे। मला वाटतं की महाराष्ट्रात एक विचारांचं वारं सुरू झालेलं आहे भाजपच्या विरुद्ध, आणि म्हणून या तऱ्हेनं जर हे सगळं पुढं राहिलं तर मला वाटतं की आपल्याला काय कमी पडेल। राम सातपुते खालच्या पातळीवर टीका करतात, कुठे वैचारिक पातळी जरा घसरताना दिसते, म्हणजे एका ज्येष्ठ नेत्यावर अशी टीका गोष्टी बोलत नाही, ज्यांना करायचं असेल ते करू द्या, मी त्याच्यावर बोलणं सुद्धा। सर कसं त्यांनी काय म्हणतात की हिंदूंना आतंकवादी म्हणणारे मुख्यमंत्री, तर तुम्ही तर अफजल गुरु आणि अजमल कसाब यांना फाशी देणारे गृहमंत्री ओळखले जातात, परंतु तुम्ही हिंदूंना आतंकवादी म्हणणारे माजी मुख्यमंत्री असं म्हटलं जातं। तर एकीकडे तसं तुमची एक कार्यशैली आहे असं नाव ठेवलं जातं। आता तुम्ही त्यांनाच विचारा की हे कसं काय रे बाबा। तर तुम्ही ह्या वयात जे तुमचं जे आता किती तास म्हणजे वर्किंग चालू आहे प्रचारासाठी, म्हणजे लेखीच्या प्रचारासाठी तुम्ही किती तास लेखीच्या असं नाही, पण काँग्रेसच्या प्रचारासाठी आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ह्या सोलापूरमध्ये आपला सर्व धर्मांचा यज्ञ पेटलेला आहे आणि त्या यज्ञाला आपण आज दिली पाहिजे ह्या विचाराचं मी आहे। कारण नेहमी गंभीरतापूर्वक मी प्रतिज्ञा करणारा माणूस आणि म्हणून सेक्युलर स्टेटस आपण ठेवलं पाहिजे ह्या मताचं मी आहे। साहेब, सुधीर मुनगंटीवार यांचं एक विधान समोर आलेलं आहे, सुधीर मुनगंटीवार यांचं एक विधान समोर आलेलं आहे की काँग्रेसने ज्यावेळेस इमर्जन्सी लावली त्यावेळी सख्या भाऊ बहिणींना कपडे काढून एकत्र झोपवलं, अशा पद्धतीचं एक वादग्रस्त विधान काल भाषणामध्ये केलेलं आहे। कशा पद्धतीने या विधानाकडे पाहताय, काय आपली प्रतिक्रिया असेल? मी काय बघितलेलं नाही त्यांचं विधान, पण जर अशा तऱ्हेचं विधान असेल तर ते कुठं घडलं हे तरी दाखव बाबा म्हणून, का नुसतं ठोकून देतो। आता त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की माझं खूप मोठी शेती आहे साऊथ आफ्रिकेमध्ये, तर दाखव, आम्ही त्यांना सगळी देऊन टाकतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।